DS लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जगामध्ये अशांतता आहे, कारण जगामधले बलाढ्य देश हे युद्धाच्या भूमिकेमध्ये असल्यामुळे जगामध्ये अशांतता आहे. त्यातल्या त्यात अमेरिका, इस्रायल संयुक्त हल्ले इराणसोबत हा संघर्ष आहे. त्यासोबतच जे पूर्वीचा संघर्ष होता रशिया, युक्रेन हाही जगाने पाहिलेला आहे, ते पण चालू आहे. आता सगळ्यात मोठी आश्चर्यचकित होणारी बाब ही आहे की काल रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानवरती एअर स्ट्राईक केलं. आता हे आश्चर्य वाटू शकतं, ही न्यूज बघितलं तरी आश्चर्य वाटेल की पाकिस्तानचा असं काय आणलंय की जो अफगाणिस्तानवरती एअर स्ट्राईक करून 400-500 लोक अफगाणिस्तानचे मारले रात्री. हा मोठा प्रश्न आहे. तर यामध्ये कालची ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग, आणि आपल्या आजूबाजूला हे देश ज्या पद्धतीने युद्धाच्या भूमिकेमध्ये आहेत त्यामुळे याचा फटका भारताला बसणार नाही असं अजिबात नाही. याचा फटका भारताला बसणारच. पाकिस्तानने काल अफगाणिस्तानवरती एअर स्ट्राईक केली, त्यामध्ये 400 लोक मारले. त्यांनी एका व्यसनमुक्ती केंद्रावरती, म्हणजे एक हॉस्पिटल होतं व्यसनमुक्ती केंद्राचं, तिथे 2000 बेड्स ते हॉस्पिटल होतं आणि 1500च्या आसपास तिथे ह्याच्यामध्ये लोक होते. तिथे त्यांनी एअर स्ट्राईक केली 16-17 म्हणजे रात्रीच्या वेळेमध्ये, आणि जवळपास 400 लोक मृत्युमुखी पडले, 250 ते 300 लोक जखमी झाले. आता यावरती पाकिस्ताननी प्रतिक्रिया दिलेली आहे वरनं, की पाकिस्तानने अफगाणिस्तानवरती एअर स्ट्राईक का केली. तर याच्या मागचं कारण आहे TTP आणि ISIS-K ह्या 2 संघटना आहेत अफगाणिस्तानच्या, ज्याला तालिबान सरकार काय करतं, पाठिंबा देतं. तालिबान सरकार या दोन्ही संघटनेला पाठिंबा देतं असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. आणि अफगाणिस्तानच्या भूमीवरनं ते कुठं हल्ला करतायत, पाकिस्तानवरती हल्ला करतायत, आणि पाकिस्तान मधलं जे जनजीवन आहे त्यामुळे विस्कळीत होते. आणि अफगाणिस्तानला तशा सूचना दिल्या, माहिती दिली, तरीही अफगाणिस्तान या संघटनेवरती कारवाई करत नाही तालिबान सरकार, म्हणून त्यांनी काल एअर स्ट्राईक केली. आता ह्या पाकिस्तानची जर आत्ताची कंडिशन बघितली तर जगामध्ये जे टॉपचे 10 देश आहेत ज्याची बिकट परिस्थिती आहे त्यामध्ये पाकिस्तानचा नंबर लागतो. आर्थिक संकट, चलनची पडझड आणि मोठ्या प्रमाणावरती बाकी ज्या बेसिक गरजा आहेत ज्या लागणार आहे, या सर्व गोष्टीची सध्या पाकिस्तानमध्ये टंचाई आहे. आणि तरीही हे एअर स्ट्राईक करतात आणि कुठेतरी दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आता आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला काय संबंध, याचा भारताला संबंध आहे, कसा संबंध नाही. कारण भारताचे संबंध अफगाणिस्तान सोबत चांगले आहेत. पाकिस्तान सोबत नसले तरी अफगाणिस्तान सोबत भारताची आवक जावक, देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावरती आहे. तिथलं जनजीवन विस्कळीत झालं म्हणजे भारताचा व्यापार किंवा भारताची जी काही देवाणघेवाण आहे त्याच्यावरती परिणाम होणार. पाकिस्तानला काय पाहिजे, तेच पाहिजे. तिकडे पलीकडनं चीन सपोर्ट करायला आहे, इकडनं अमेरिका पाकिस्तानला उचकवायला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर कुठंतरी आशिया आणि मध्य पूर्वेमध्ये अशांतता दिसते. आणि हे